आमचे सहकारी विक्रम प्रताप सिंग, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी या सर्वांच्या वतीनं आपल्या तमाम जे मराठी आमचे रिक्षा टॅक्सी चालक आहे आणि त्यांनी 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट या दरम्यान आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. मराठी समजते ना तुम्हाला कि आम्ही पण बोलू कैसन हो भैया, ठीक बा. अरे हम मुंबई में रहते हैं, महाराष्ट्र में रहते हैं, हम भोजपुरी अगर थोड़ा बहुत सीख सकते तर तुम्हाला मराठी हे शिकावंच लागेल आणि तुम्हाला मराठी प्रवाशांशी संवाद जो आहे तो करावाच लागेल. हे महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारनं हे राज्यामध्ये रोजगार निर्माण केलेला आहे. आम्ही रोजगार देणारं राज्य आहे असं आम्ही सातत्याने सांगत आलो. परंतु अनेक वेळा काही राजकीय पक्ष काही करू शकत नाही म्हणून जाणीवपूर्वक तुमचा वापर करून घेतात आणि तुम्हाला काहीतरी व्हिडिओ बनवायला सांगतात आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपला अपप्रचार करतात. खरं तर मराठी भाषा तुम्हाला या 105 दिवसामध्ये कळली असेल आणि सोपी आणि सरळ आहे. तुम्हाला काय आम्ही वाक्य बोलायला सांगितली होती? काका कुठे जाणार, दादा कुठे जाणार, ताई कुठे उतरायचंय, दादा कुठे उतरायचंय, मीटर चालू केलेला आहे का, आपल्याला उजवीकडे रिक्षा घ्यायची आहे का, डावीकडे रिक्षा घ्यायची आहे का, साधे आणि सोपे असे 10 ते 15 वाक्य तुम्हाला या ठिकाणी बोलायचे आहेत. प्रवाशांशी संवाद साधायचा आहे आणि प्रवाशाशी संवाद साधल्यानंतर एक आपुलकीचं नातं प्रवाशांशी करायचं. शेवटी आपण नेहमी बोलतो प्रत्येक ठिकाणी, बघा काही ठिकाणी तर लिहिलेलं असतं की आपण आमचे अन्नदाता आहात, आपण आमचे ग्राहक आहात. ग्राहकांशी आम्ही व्यापार करतो आणि त्या व्यापाराच्या माध्यमातून आम्ही आमची रोजीरोटी कमावतो. त्यामुळे ग्राहक आमच्यासाठी देव आहे आणि जो ग्राहक असतो त्या ग्राहकाबरोबर जर तुम्ही त्यांच्या भाषेमध्ये शिकलात, त्यांच्या भाषेमध्ये जर बोललात तर ग्राहकाला किती आनंद होईल याचा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेला आहात. मी प्रकाश सुर्वेनं सांगितलं होतं सचिन भाऊ की आपला हा फक्त मराठी 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 हा कार्यक्रम करत असताना आमचे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक जे आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, काही बिहारचे आहेत, काही गुजरातचे आहेत, काही साऊथ इंडियन म्हणजे केरला तामिळनाडूचे सुद्धा आहेत. त्यामुळे हिंदी सुद्धा काहीतरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे, भोजपुरी कार्यक्रम ठेवायला पाहिजे. परंतु ज्या वेळेस व्यासपीठावर आपण सगळे असू त्यावेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये मराठीचाच जय जयकार झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी ठेवा. आणि प्रकाशचं खरोखर मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. याचं कारण असं आहे, प्रकाश माझे बालमित्र आहेत. गेल्या अनेक वर्षे विद्यार्थी संघटनेपासून आम्ही या ठिकाणी आज आमदार झालो, राज्याचा मंत्री म्हणून मी कार्यरत आहे. परंतु काम करत असताना आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. आम्ही कधी मराठी अमराठी हा भेदभाव पाळलेला नाही. आम्ही नेहमीच गोरगरिबांना ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना रोजगार देण्याचा कायम प्रयत्न केलेला, म्हणून आम्ही या ठिकाणी आज 4-4 वेळा आमदार म्हणून काम करतो. काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात, जाणीवपूर्वक तुमचा वापर करून घेतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या उत्तर प्रदेशातील लोकांना या आम्ही परत उत्तर प्रदेशमध्ये पाठवत आहेत, बिहारमधल्या लोकांना बिहारमध्ये पाठवत आहेत, असा अपप्रचार तुमच्या माध्यमातून करतायत. त्याला बळी पडू नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज मी उभा आहे. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय नकोय ह्याची जाणीव एकनाथ शिंदे साहेबांना आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने एक महामंडळाची स्थापना केलेली. आज त्या महामंडळाचे जवळचे 40,000 सभासद झालेले आहेत. आमच्या महामंडळाचा जो सदस्य होईल, जो सभासद होईल, त्याच्या मुलांना शिक्षणाचा खर्च ह्या महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. तुमच्यापैकी जर 65 वर्ष कोणी पूर्ण केले तर त्यांना 65 वर्ष पूर्ण झाल्या 10,000चं अनुदान सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तुमच्या घरी कोणी आजारी असेल त्याच्या औषधोपचाराचा खर्च सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून केला जाईल. तुमच्या मुलांना
शिक्षणाची जर गरज असेल तर त्या शिक्षणाचा खर्च सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आणि ते प्रयत्न आम्ही करतोय. आता राज्य सरकार एवढं तुमच्यासाठी करतं, शिवसेना तुमच्यासाठी करते, एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत, प्रताप सरनाईक सुद्धा तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहत असताना ह्या ठिकाणी वादविवाद करायची गरज नाही असं माझं तुम्हाला सांगणं आहे. शेवटी आमच्या आयुष्याची सुरुवात सुद्धा तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु आमच्या आयुष्याची सुरुवात एकनाथ शिंदे साहेबांची असू द्या, प्रताप सरनाईक साहेबांची असू द्या, आम्ही रिक्षा ड्रायव्हर म्हणून आमच्या करिअरची सुरुवात केलेली. मी माझ्या आयुष्यामध्ये फक्त 1-2 नव्हे 8 वर्ष रिक्षा चालवलेली आहे. आणि रिक्षा चालवत असताना आता तरी हे रिअर वगैरे इंजिन आहे, पूर्वीच्या काळी तर फ्रंट इंजिन होतं आणि फ्रंट इंजिन मध्ये सीटच्या खाली इंजिन असल्यानंतर त्याची हवा कशी येते ही तुम्हाला कल्पना, आणि त्या इंजिनच्या माध्यमातून आम्ही रिक्षा चालवले. त्यामुळे रिक्षावाल्यांचे काय प्रश्न आहे, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्या घरी काय परिस्थिती निर्माण होते 8-8, 10-10 तास काम केल्यानंतर याची जाणीव असलेले प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे, सचिन आहे, प्रकाश सुर्वेसारखे आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आमदारांना आहे. आम्ही सुद्धा तळागाळातून इथपर्यंत पोहोचलोय. 4 वेळेस आमदार होऊन राज्याचा मंत्री झालोय आणि मंत्री राहत असताना आमच्या रिक्षावाल्यांचे काय प्रश्न याची जाणीव असणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही नेहमीच सांगत आलोय, कुणाचं लायसन्स रद्द करणं किंवा कुणाचं बॅच रद्द करणं म्हणजे आम्हाला आनंद होत नाही, परंतु आमची ही महाराष्ट्र ही आमची संस्कृती आहे, मराठी आमची अस्मिता आहे. प्रत्येक राज्याच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला आपल्या राज्याबद्दल अभिमान असणं गरजेचं. जसं तुम्हाला उत्तर प्रदेशचा असेल, बिहारचा असेल किंवा कर्नाटकचा असेल, इतर राज्याचा जो रहिवासी असेल त्याचा त्या राज्याबद्दल जर त्याला अभिमान वाटत असेल तर आम्हाला आमच्या महाराष्ट्र राज्याबद्दल अभिमान आहे आणि तो अभिमान सांगण्याचा आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, बघा हे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, परंतु कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही तुम्हाला मुदत दिली. 15 ऑगस्ट नंतर आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 180 शिक्षक राज्यभर हे आमचे फिरत आहेत. 1800 शिक्षकांनी आमच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमच्यासारख्या गोर गरीब रिक्षा चालकांना प्रशिक्षण दिलं. तुमच्यापैकी काही लोकांना मराठी आता यायला सुरुवात झालेली आहे की नाही? तुम्ही मराठी बोलताय की नाही? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.